संस्थेचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली तर्फे मी डॉक्टर शोभा आबासाहेब मधाळे पुनश्च एकदा तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। मुलांनो, मागच्या तासाला आपण भारतीय समाज प्रकरण पहिले याच्याविषयी माहिती पाहत होतो। याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड यामधील तिसरा घटक शिक्षण पद्धती, त्याच्यामध्ये पहिला विभाग हा भाग बघणार आहोत। पुढचा भाग याच्यामध्ये सांगता येईल की मागच्या तासाला आपण प्रकरण पहिले मधील भारतीय समाजाच्या परिचयामध्ये 3 विभाग पाडून अभ्यास करणार आहोत असं सांगितलं होतं। याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारत याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पुनश्च भारतीय समाजाच्या परिचयमधील प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये 5 विभाग पाडण्यात आलेले आहेत। पहिला विभाग आहे तो म्हणजे धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार। दुसरा आहे स्त्रियांचे समाजातील स्थान। तिसरा आहे शिक्षण पद्धती। पुढचा आहे समाज जीवन आणि 5वं आहे नागरीकरण। यामध्ये आपण जे आज बघणार आहोत शिक्षण पद्धतीमध्ये त्याचे मी अभ्यासासाठी म्हणून 3 विभाग पाडलेले आहेत। पहिल्या विभागामध्ये आपल्याला सांगता येईल की वैदिक ग्रंथ, दुसरा आहे ब्राह्मण ग्रंथ आणि तिसरा आहे शिक्षण व्यवस्था, असे 3 विभाग पाडून मी तुम्हाला याच्याविषयी माहिती देणार आहे। पहिल्या ह्याच्यामध्ये वैदिक ग्रंथाचा प्रथम आपण अभ्यास करणार आहोत, जेणेकरून विविध प्रकारचे ग्रंथ आहेत त्याविषयी तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असतीलच असे नाही, म्हणूनच ती तुम्हाला माहिती व्हावी, त्याची जाणीव जागृती निर्माण व्हावी आणि त्याचं ज्ञान तुम्हाला मिळावे, म्हणूनच मी प्रथम पूर्ण ग्रंथाविषयीची माहिती आपणास देणार आहे। या वैदिक ग्रंथामध्ये 2 भाग केलेले आहेत, एक उपवेद आणि दुसरं वेदांगे। याच्यामध्ये ब्राह्मण ग्रंथ याच्यामध्ये देखील 4 विभाग करण्यात आलेले आहेत, एक आरण्यके, दुसरं उपनिषद, तिसरं महाकाव्ये, रामायण आणि महाभारत आणि पुढचा भाग आपल्याला सांगता येईल तो म्हणजे इतर साहित्य। यामध्ये पुराण, भगवद्गीता यांचा समावेश हा करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे। पुढचा तिसरा भाग आपल्याला सांगता येईल म्हणजे शिक्षण व्यवस्था। आता या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा 3 विभाग पाडण्यात आलेले आहे। पहिलं म्हणजे बौद्ध आणि जैन धर्मातील शिक्षण व्यवस्था, संगम कालखंडातील शिक्षण व्यवस्था, मध्ययुगीन कालखंडामधील शिक्षण व्यवस्था। यासच आपण सांगू शकतो की इस्लाम धर्मातील शिक्षण व्यवस्था काय आहे। पुढचा भाग आपल्याला सांगता येईल। आता पहिल्या याच्यामध्ये विभागाकडे वळणार आहोत। याच्यामध्ये वैदिक कालखंडामधील वेगवेगळ्या प्रकारचे लेख कोणते होते, लोकलिपी कोणती होती, घरगुती वापरावयाच्या वस्तू कोणत्या होत्या, वैदिक ग्रंथ कोणते होते, उपवेद कोणते होते, उपवेदामधील कोणकोणत्या शाखा आहेत, वेदांगे कोणती होती, याविषयीची माहिती पहिल्या सेक्शनमध्ये म्हणजेच पहिल्या विभागामध्ये मी देणार आहे। याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल आता वैदिक कालखंड याच्यामधील शिक्षण व्यवस्था कशा प्रकारची होती। आता वैदिक कालखंडामध्ये सुद्धा अभ्यासाच्या दृष्टीने 2 विभाग करण्यात आलेले आहेत, एक पूर्व वैदिक कालखंड आणि दुसरं उत्तर वैदिक कालखंड। याच्यामध्ये आता प्रथम आपण
पूर्व वैदिक कालखंडामध्ये शिक्षण व्यवस्था कशा प्रकारची होती याविषयी माहिती बघणार आहोत. यामध्ये प्रथम हडप्पा संस्कृती ही पूर्व वैदिक कालखंडामध्ये येते. या हडप्पा संस्कृतीच्या मुद्राच्या लेखावरून व हडप्पा लिपीतील लेख मिळालेले जे आहेत त्याच्यावरून पूर्वीच्या कालखंडामध्ये लोकलिपीचा वापर करीत होते. याशिवाय घरगुती वापराच्या वस्तूवर हडप्पा लिपीतील लेख लिहिले गेलेले होते. बघा बरं, मी तिथं घरगुती वापरायच्या वस्तू दाखवल्या, त्याच्यावर काही लिहिलेलं आहे. यावरून त्या कालखंडामध्ये तशा प्रकारची शिक्षण व्यवस्था हे असल्याचे निदर्शनास येते. आता या वैदिक कालखंडामधील मी मगाशी सांगितलं 2 विभाग मी पाडलेत. एक पूर्व वैदिक कालखंड आणि दुसरा उत्तर वैदिक कालखंड. आता पूर्व वैदिक कालखंडामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे वैदिक ग्रंथ आहेत, वैदिक साहित्य आहे, इतर साहित्य आहे, शिक्षणाचा हक्क कोणता दिलेला आहे, उपनयन संस्कार विधी कोणते आहेत, वैदिक शिक्षण कोणत्या पद्धतीचे होते आणि ब्रह्मचर्याचं पालन कशा पद्धतीने केलं जात होतं याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता याच्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं की विविध ग्रंथांच्या विषयी मी माहिती देणार आहे. ते ग्रंथ कोणते आहेत आणि त्या ग्रंथामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश हा केलेला आहे याचं नॉलेज तुम्हाला मी प्रथम देणार. हे पहिल्यांदाच मी सांगितलं होतं. प्रथम वैदिक ग्रंथामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे हे मी सांगते आहे. पहा, याच्यामध्ये वेद संहिता आहेत, उपवेद आहे, वेदांगे आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहे, आरण्यके आहेत, महाकाव्य आहेत. या महाकाव्यामध्ये महाभारत आणि रामायण या 2 काव्यांचा समावेश केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये, तो भाग म्हणजेच वेद संहिता. आता प्रथम आपण वैदिक ग्रंथामधील वेद संहिता याविषयी माहिती पाहणार होतो आहे. आता वेद संहिता, वेद अधिक संहिता म्हणजेच वेद संहिता. प्रथम वेद संहितामधील वेदाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता याच्यामध्ये वेद हा हिंदू धर्माचा मूलाधार मानलेले महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. अशा या वेदाचा अर्थ ज्ञान किंवा विद्या असे सांगता येईल. याच्यामध्ये हे ज्ञान विविध पिढ्यांच्या मार्फत एकत्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते साठवलं गेलेलं आहे, तसेच वाढवलं देखील गेलेलं आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचं ज्ञान संक्रमित देखील केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. या वेदामध्ये धर्म काय सांगतो तर मनुष्याने जे कर्तव्य करतो तोच धर्म असं वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच त्याचं प्रतिबिंब आपल्याला धार्मिक जीवनामध्ये जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना, त्याच्या शिष्टाचाराचे पालन करीत असताना त्याचं प्रतिबिंब हे आपल्याला दिसून येतं. थोडक्यात म्हणता येईल धर्म म्हणजे तरी काय हो, मनुष्याचे कर्तव्य, परिस्थितीला अनुसरून, प्रसंगाला अनुसरून विविध क्षेत्रामध्ये केलेलं आपलं कर्तव्य म्हणजे केलेलं कर्तृत्व, केलेलं काम म्हणजेच धर्म हो. यामध्ये आपल्याला सांगता येईल की वेद हे स्थिरावलेलं पाहायला मिळतं. ती परंपरा म्हणजेच शिष्टाचार आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढचा सांगता येईल भाग वेद संहितामधील संहिता. आता संहिता म्हणजे तरी नेमकं काय हो तर वेदांचा संग्रह म्हणजेच संहिता होय. याच्यामध्येच आपल्याला गद्य आणि पद्य मंत्रांचा समावेश केलेला पाहावयास मिळतो. याशिवाय 4 वेद आपल्याला पाहायला मिळतात. एक ऋग्वेद, दुसरं सामवेद,
तिसरं यजुर्वेद आणि चौथं अथर्ववेद. अशा 3 ते 4 गोष्टींचा समावेश संहितामध्ये केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता जे काही मी आत्ता तुम्हाला सांगितलं हे 4 वेद होते. अशा या वेदाचे सेपरेट आपण माहिती बघणार आहोत. प्रथम ऋग्वेदाविषयी माहिती बघणार आहोत. आता याच्यामध्ये ते बघण्या अगोदर अजून आपण वेदांच्या परंपरेच्या म्हणजेच वेदांच्या शाखांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे बघणार आहोत. ती वैशिष्ट्ये बघून झाल्यानंतर आपण मग वेदांच्या विषयी माहिती बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य वेदाचं ते आहे म्हणजे की या वेदामध्ये विविध प्रकारच्या शाखा आहेत, विभाग आहेत. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की या वेदामध्ये वेदसंहितेमध्ये गद्य आणि पद्य मंत्रांचा समावेश हा केलेला पाहावयास मिळतो. याशिवाय याच्यामध्ये अधूनमधून पाठभेदांची देखील निर्मिती केलेली पाहायला मिळते आहे. पण मुख्य म्हणजे वेद हा एकच वेद आहे. याशिवाय या जरी शाखा भेदामुळे पाठभेद आणि निराळे मंत्र यामध्ये आपल्याला फरक पाहावयास मिळतो. जरी मुख्य वेद एक जरी असला तरी याच्यामध्ये मंत्र आणि पाठभेद निष्प्रकर्षाने फरक पाहावयास मिळतो. याशिवाय हे वेद साहित्य संस्कृत भाषेतून दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. पुढचा भाग आपल्याला याच्यात सांगता येईल तो भाग म्हणजे प्रत्यक्षात आपण वेदांच्या विषयी माहिती सुरुवात करणार आहोत. माहिती तुम्हाला प्रथम देणार आहे. आता वेदाची पहिली शाखा म्हणजेच ऋग्वेद. आता ऋग्वेद हा कोणता संग्रह आहे हो, कशाचा संग्रह आहे तर तो पद्य मंत्रांचा संग्रह आहे. तुम्ही पाहिलेले आहात तुमच्या लँग्वेजमध्ये की गद्य आणि पद्य विभाग. गद्य म्हणजे धडे आणि पद्य म्हणजे कविता. अशा पद्धतीने या ऋग्वेदामध्ये कवितांच्या मंत्रांचा संग्रहाचा समावेश केलेला पाहायला मिळतो आहे. याशिवाय विविध प्रकारच्या देवदेवतांच्या प्रार्थना आणि त्यांना प्रार्थना करत असताना त्यांची आळवणी करीत असताना विविध प्रकारचे स्तोत्र हे म्हटले जाते. या स्तोत्राचा संग्रह देखील या यजुर्वेदामध्ये ऋग्वेदामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो आहे. याशिवाय या ह्याच्यामध्ये प्रार्थना करत असताना मंत्र म्हणत असताना यज्ञ देखील यज्ञामध्येच हे सर्व गोष्टी केल्या जात होत्या. अशा या यज्ञामध्ये सुद्धा मंत्रांचा समावेश केलेला पाहायला मिळतो आहे. याशिवाय इथं महत्त्वाचं सांगता येईल वैशिष्ट्य ते म्हणजे हा ग्रंथ ऋग्वेद हा ग्रंथ इराणच्या प्राचीन ग्रंथ म्हणजे पारशी धर्मांचा प्राचीन ग्रंथ अव्हेस्त या ग्रंथाशी साधर्म्य असलेला आपल्याला हा ऋग्वेद ग्रंथ पाहावयास मिळतो आहे. याशिवाय ऋग्वेदाच्या 3ऱ्या भागामध्ये गायत्री मंत्राचा देखील समावेश केलेला पाहायला मिळतो आहे. हे गायत्री मंत्र महर्षी विश्वामित्रांनी रचलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल ऋग्वेदामधील तो म्हणजे की या ऋग्वेदाच्या 7व्या भागात दशराजन युद्धाचं वर्णन देखील केलेलं पाहावयास मिळतं आहे. हे दशराजन युद्धाचं वर्णन महर्षी वशिष्ठ ऋषींनी लिहिलेलं पाहायला मिळतं आहे. हे युद्ध रावी नदीच्या काठी झालेलं आहे. याशिवाय याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये 10व्या भागात पुरुष सूक्ताचा समावेश केलेला पाहायला मिळतो. या पुरुष सूक्तामध्ये
4 वर्णाचा देखील समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णाचा समावेश ऋग्वेदाच्या 10व्या भागातील पुरुष सूक्तामध्ये केलेला पाहायला मिळतो. याशिवाय याच 10व्या भागातील नासदीय सूक्तामध्ये नद्यांचा समावेश केलेला पाहायला मिळतो आहे. जवळजवळ 40 नद्यांचा समावेश केलेला आहे. तुम्ही नद्याची नावे ऐकलेली आहेत, तुम्हाला माहिती देखील आहे. अशा सर्व नद्या या ऋग्वेदाच्या 10व्या भागातील नासदीय सूक्तामध्ये केलेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. आता दुसरी शाखा वेदाची ती सांगता येईल सामवेद. आता हा सामवेद कशाचा संग्रह आहे हो, तर गायनाच्या विविध शैलीचा हा संग्रह आहे. याशिवाय ऋग्वेदातील सर्व मंत्राचा काव्य स्वरूपात केलेला हा संग्रह आहे. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल तो म्हणजे यजुर्वेद. आता यजुर्वेदामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे हो, तर याच्यामध्ये यज्ञासंदर्भातील विविध प्रकारचे मंत्रांचा संग्रह याच्यात केलेला आहे. म्हणजेच काय, देवदेवतांना जेव्हा यज्ञ केलं जातं त्या यज्ञामध्ये देवदेवतांच्या विषयी प्रार्थना केली जाते, आळवली जाते, याचा हा संग्रह आहे. याच बरोबर या यज्ञामध्ये कोणकोणत्या प्रकारे कर्मकांड केली पाहिजेत, त्याच्यामधील पद्धती कोणत्या आहेत, त्या संदर्भामध्ये कोणत्या गद्य व पद्य मंत्रांचा समावेश हा याच्यामध्ये केलेला पाहायला मिळतो. याशिवाय हे यज्ञ करीत असताना यज्ञामध्ये विविध प्रकारच्या प्रार्थना ह्या गद्यपद्य मंत्रांच्या सहाय्याने केला जातो. आणि शेवटी आहुती दिली जाते तेव्हा स्वाहा हे शब्द उच्चारले जाते. बघा बरं मुलांनो, तुम्ही अशा यज्ञविधीला कधी हजर होता का आणि हे तुम्ही ऐकलेलं आहे का? नसेल तर तुम्ही बघा, समारंभाच्या वेळेस, विशेषतः विवाहाच्या वेळेस असो किंवा वास्तुशांती असो, अशा वेळेस यज्ञ हे केलं जातं. आणि अशा वेळेस स्वाहा म्हणून आपल्याला यज्ञकुंडामध्ये तांदूळ असेल, तेल असेल, फुलं असतील, ती वाहायला सांगतात. ह्याचं जरा निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला या गोष्टीची कल्पना ही येऊ शकते. पुढचं आहे, अशा या यजुर्वेदाच्या 2 शाखा पाहावयास मिळतात. एक कृष्ण यजुर्वेद आणि दुसरं शुक्ल यजुर्वेद. आता कृष्ण यजुर्वेद म्हणजे तरी काय हो, संग्रहामधील मंत्राबरोबर यज्ञांचे विवेचन करणारा हा ब्राह्मण ग्रंथ आहे. याशिवाय शुक्ल यजुर्वेद म्हणजे संग्रहामध्ये फक्त मंत्रांचा समावेश केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा भाग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल तो भाग म्हणजे अथर्ववेद. हा शेवटचा वेद असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या अथर्ववेदामध्ये गद्य आणि पद्य मंत्रांचा समावेश केलेला आहे. याशिवाय हे मंत्रची निर्मिती अथर्वा आणि अंगिरस या ऋषींनी केलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. या वेदामध्ये बाधाचे निवारण करणारे सर्व प्रकारचे मंत्र हे सांगितलेले आहेत. बघा बरं, एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की नुकतं जन्माला आलेलं बाळ आहे आणि ते बाळ जेव्हा खूप रडतं, आता रडण्याची विविध प्रकारची कारणं असतात. पहा, त्याला भूक लागली असेल किंवा काहीतरी होत असेल की शिशु केली असेल, आणखीन विविध प्रकारची कारणं असतात. ते रडतं, थांबत नाही. अशा वेळेस आपल्या घरातील जुनी व्यक्ती, आजी असो किंवा आई असो, काकी असो, ती बघा काहीतरी दृष्ट लागली आहे बाळाला असं म्हटलं जातं आणि मिरच्या ओवाळून अग्नीमध्ये टाकलं जातं आणि कडकड असा आवाज आला, मीठसुद्धा ओवाळून टाकलं जातं. कडकड आवाज आला की मग म्हटलं जातं की दृष्ट ती निघून जाते.
लागलेली निघून जाते. अशा प्रकारचे हे विचार त्या कालखंडापासून ते आज समाजामध्ये आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. याच्यामध्ये या बाधांचं निवारण विविध कारणासाठी केलं जातं. विविध प्रकारच्या बाधा ह्या आपल्याला पाहायला मिळतात. पहा बरं, बुद्धी निर्माण करण्यासाठी बाधांचं निवारण केलं जातं. शौर्य मिळवण्यासाठी निर्माण केलं जातं. विविध प्रकारचं आपलं रोग आहेत त्या रोगांचं निवारण करण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, शत्रूचा नाश करण्यासाठी, युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी, राज्याभिषेक करण्यासाठी, गर्भाधान करण्यासाठी, नामकरण करण्यासाठी, विवाह करण्यासाठी, अशा सर्वासाठी वशीकरण तंत्र आणि मंत्रांचा वापर हा केला जातो. याशिवाय या आजूबाजूला निसर्गामध्ये भूत आहेत, पिशाच आहेत, राक्षस आहेत, यांचा सुद्धा नायनाट करण्यासाठी या मंत्रांचा समावेश हा केलेला पाहायला मिळतो आहे. बघा बरं, भूत प्रेत आहे बाबा, त्या घरात भूत आहेत, प्रेत आहेत, मग तिकडे लोक जात नाहीत. किंवा लिंबू, मिरच्या, बिबा यांचं हे केलं जातं, माळ लावली जाते, शिंपडलं जातं, पाणी मूत्र शिंपडलं जातं आणि त्याची आपल्याला बाधा होऊ नये म्हणून त्याचं निवारण हे केलं जातं. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल तो भाग म्हणजे आतापर्यंत वेद ग्रंथाविषयी माहिती पाहिलेली होती. पुढचा आहे उपवेद. आता या उपवेदाची सुद्धा माहिती घेत असताना 6 विभागामध्ये ते मांडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं आहे आयुर्वेद, दुसरं धनुर्विद्या, तिसरं गांधर्व वेद, चौथं स्थापत्य, असंच आपण बांधकाम विभागसुद्धा म्हणू शकतो. पुढचा भाग आहे कला आणि शेवटचा आहे अर्थशास्त्र. आता प्रत्येक विभागाविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. याच्यामध्ये उपवेदातील आयुर्वेदामधील पहिला भाग बघणार आहोत. आता आयुर्वेद म्हणजे तरी नेमकं काय हो? आयुर्वेद म्हणजे औषधी वनस्पतीशी संबंधित जी चिकित्सा केली जाते त्यासच आयुर्वेद असं म्हटलं जातं. या आयुर्वेदाच्या चिकित्सा प्रणालीमध्ये 3 गोष्टींचा समावेश केलेला पाहायला मिळतो. पहिला भाग आहे आयुर्वेदाचं ज्ञान घेणं. दुसरं आहे की आपलं शरीराचं स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि विविध प्रकारचे जे काही रोग निर्माण होत आहेत त्याचं निर्मूलन करणे. आणि याशिवाय हे निर्माण करणारे जे आयुर्वेदाचार्य आहेत या सर्वांचा समावेश या आयुर्वेदामध्ये केलेला पाहायला मिळतो आहे. त्याच्यातला पहिला भाग म्हणजेच आयुर्वेदाचं ज्ञान. आणि हे आयुर्वेदाचं ज्ञान फार पूर्वीपासून आलेलं आहे. तुम्ही रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, शंकर बघतच असाल. या सिरियलमध्ये पण ते दाखवलेलं आहे बघा. याशिवाय रामायणातील लक्ष्मण हा मूर्छित पडलेला होता आणि त्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी झाडपाल्याचंच औषध सांगितलं होतं. तेव्हा हनुमानाने काय केलं होतं? पूर्ण पर्वतच उचलून घेऊन आलेले होते ते. आणि यावेळेस औषध कोणतं आहे ते नेमकं त्या हनुमानाला समजलं नाही, म्हणून त्याने पूर्ण पर्वत उचलून आपल्याला आणलेलं पाहायला मिळालेलं आहे. अशामध्ये बघा, पहिल्यांदा या आयुर्वेदाचं ज्ञान ब्रह्मांना होतं, ब्रह्मानंतर प्रजापतींना होतं, अश्विनी कुमारना होतं, इंद्राला होतं, तर आणि शेवटी इंद्रानंतर अत्रिपुत्रादी मुनींना देखील या औषधी वनस्पतीचं ज्ञान हे होतं. पुढचा भाग सांगता येईल की याच्यामध्ये कोण कोण आयुर्वेदाचार्य होऊन गेलेले आहेत. ते सर्व प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. पूर्वीपासूनच आहेत ते आज अखेरपर्यंत ते प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य झालेले आपल्याला पाहायला दिसून येतात. पहिला आहे चरक आयुर्वेदाचार्य, सुश्रुत आयुर्वेदाचार्य आणि वाघभट आयुर्वेदाचार्य. पुढचा आपल्याला सांगता येईल आयुर्वेदानंतर धनुर्विद्या.
याच्यामध्ये धनुर्विद्या म्हणजे तरी काय हो? धनुष्य चालविण्याची विद्या म्हणजेच धनुर्विद्या हो. यामध्ये सुद्धा 3 भाग पाडण्यात आलेले आहे. एक, धनुर्वेदाविषयीची असलेलं ज्ञान, हे पहिला विभाग सांगता येईल. दुसरा आहे अस्त्र शस्त्र वापरण्याची विद्या, हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग म्हणजेच या धनुर्वेदाचे 4 विभाग पाडण्यात आलेले आहे. अशा या 3 विभागामधून एकेका विभागाची माहिती मी थोडक्यात सांगते आहे. आता या धनुर्वेदाचं ज्ञानामध्ये हे धनुर्वेदाचं ज्ञान कोणाकडून प्रथम आलेलं आहे? तर पहिलं म्हणजे ब्रह्मांच्याकडून, नंतर प्रजापतीकडून आणि नंतर विश्वामित्राकडून हे धनुर्वेदाचं ज्ञान हे आलेलं पाहायला मिळतं आहे. धनुष्य कसं चालवलं पाहिजे याचे काही नियम आहेत. त्या नियमाला अनुसरूनच धनुष्य हे चालवलं पाहिजे याविषयीची माहिती यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा या धनुर्वेदाचे 4 विभाग पाडण्यात आलेले आहे. पहिला विभाग म्हणजे दीक्षापाद, दुसरा आहे संग्रहपाद, तिसरा आहे सिद्धिपाद आणि चौथा आहे प्रयोगपाद. पुढचा भाग आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल तो भाग म्हणजे गांधर्व वेद. आता या गांधर्व वेद म्हणजे तरी काय हो? तर भारतीय शास्त्रीय संगीत विद्यांचं ज्ञान म्हणजेच गांधर्व वेद. याच्यामध्ये 3 विभाग हे पाडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्यातला पहिला भाग म्हणजे शास्त्रीय संगीत, राग, सूर, गायन, वाद्य, नृत्य या सर्वाचा एकत्रित ज्ञान हे याच्यामध्ये दिलं जातं. दुसऱ्या विभागामध्ये हे जे आपण शास्त्रीय संगीत गायतो हे कशासाठी? आपल्या आवडीसाठी, आपल्या छंदासाठी आणि विविध प्रकारच्या देवदेवता आहे त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी, त्यांची आराधना करण्यासाठी आणि निर्विकल्प समाधी घेण्यासाठी या शास्त्रीय संगीताचा वापर केला जातो. याशिवाय या शास्त्रीय संगीताचा परिणाम ह्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहे. आपल्याला जे काही शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक समस्या निर्माण झालेल्या असतील, आजार निर्माण झाले असतील तर त्या दूर करण्यासाठी शास्त्रीय संगीताशिवाय दुसरा कोणता चांगला प्रभावी पर्याय नाही असे मला वाटते. पहा, अशा या परिणामामध्ये परिणाम कशावर होतो? तर पहिल्यांदा आहे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे द्रव पदार्थ हे असतात, त्याच्यावर प्रथम परिणाम होतो. याशिवाय विविध प्रकारचे नर्व सिस्टीम्स आहेत, संवेदना आपल्याला जाणवते आहे, न्याय मस्तिष्क संबंधी विविध प्रकारच्या समस्या या आहेत. या सर्वाचा अभ्यास आपण या भारतीय शास्त्रीय संगीत विद्यामध्ये केला जातो. बघा बरं, तुम्हाला माहीत आहे की अजूनही आज देखील या शास्त्रीय संगीताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पूर्वी आपल्याला टी व्हीवरून ह्या मालिका पाहायला मिळत होत्या, नाटक संगीत असं मालिका पाहायला मिळत होत्या, पण आज त्या नाही आहेत. आणि ही कला अजूनही चिरंतन आहे. तुम्ही जर बघाल तर मिरज तालुका आहे, तिथे मुस्लिम दर्गा आहे, तिथे वर्षाला उरसाच्या वेळेस अशा पद्धतीने शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 10-15 दिवस ठेवला जातो. आणि हे संगीत संध्याकाळपासून पहाटेपर्यंत केलं जात होतं, त्याचा कार्यक्रम आयोजित केला जात होता. अशा या संगीताचा प्रत्येक व्यक्तीवर जसा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर, मनावर, भावनेवर जसा परिणाम होतो, त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूच्या निसर्गावर देखील त्याचा परिणाम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पक्षी आहेत, झाडं आहेत, यांच्यावर देखील त्याचा परिणाम होतो. पहा बरे, आपण एक अनुभव घेऊन पहा. आपल्या घरी रेडिओ आहे, टी व्ही आहे, टेप आहे. दररोज तुम्ही तुमच्या आवडीचं गीत लावा. त्यावेळेस तुम्ही तुमच्या पक्ष्यांच्याकडे लक्ष द्या. ते पक्षी कसे किलबिलाट करतात,
किती मनमुराद त्यांच्या हालचाली असतात. याशिवाय झाडे देखील कसे वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहा, अनुभव घ्या. त्यामुळेच हे ज्ञान आपल्याला पूर्वीपासून आलेलं आहे. ते आजचं ज्ञान हे नाही आहे, हे समजणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. म्हणूनच या धड्यामध्ये विविध ग्रंथ ह्याच्याविषयी मी माहिती तुम्हाला देत आहे. खरोखर तुम्ही अनुभव घ्या आणि पहा. पुढची विद्या आपल्याला सांगता येईल ती विद्या म्हणजे स्थापत्य विद्या होय. आता स्थापत्य विद्या म्हणजेच बांधकामाविषयीची विद्या. या बांधकामामध्ये 4 गोष्टींचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक वास्तुशिल्प, दुसरं चित्रकला, तिसरं रंगकाम आणि चौथं शिल्पकला. पहा बरं, इंजिनियर लोकांच्याकडे आपण घर बांधण्यासाठी देतो तेव्हा आपण सांगतो किती रूम्स हवेत, बरोबर आहे. त्यावेळेस त्या शिल्प कोणकोणते निर्मिती केली जायला पाहिजे, त्या बेडरूममध्ये काय असलं पाहिजे, किचनमध्ये काय असलं पाहिजे, हॉलमध्ये काय असलं पाहिजे, अशा कोणकोणत्या प्रकारचे चित्र तिथे लावले पाहिजेत, हे आपण इंजिनियरकडूनच करून घेत असतो. याशिवाय कोणता रंग कोणत्या हॉलला लावायचा, रूमला लावायचे आपण ठरवून सांगत असतो. याशिवाय शिल्पाची देखील कला याच्यामध्ये अवगत केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा भाग याच्यामध्ये सांगता येईल तो भाग म्हणजे कला. आता कला म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच कोणती ना कोणती कला अवगत असते. बघा, तुम्ही मुलांनो, तुमच्याकडे कोणाला गोष्टी ऐकण्याची कला आहे, कोणाला पेंटिंग करण्याची कला आहे, कोणाला रांगोळी काढण्याची कला आहे, कोणाला पुस्तक वाचण्याची कला आहे, कोणाला गाणी म्हणण्याची कला आहे, तर कोणाला डान्स करण्याची कला आहे, कुणाला नुसतंच प्रवास करावंसं वाटतं. अशा सर्व प्रकारच्या कला आपल्याकडे उपजतच असतात आणि त्याला परिस्थिती निर्माण करून दिली गेली की ते कला समोर आपल्याला दिसतात. सर्वांच्या समोर प्रकर्षास पाहायला मिळते आहे. अशा या कलेचे 2 भाग केलेले आहेत. एक शिल्पकला आणि दुसरं रसात्मक तत्व म्हणजेच त्याचं रूपांतर कलेमध्ये केलेलं पाहायला मिळतं आहे. जेव्हा आपल्यामध्ये रस निर्माण होतो त्या कलेविषयी, त्यावेळेस त्याच्या आपण जी कलाकृती निर्माण करणार आहे त्याच्यात ते रूपांतर होत असतं. अशा या शिल्पकलेमध्ये 2 भाग आपल्याला सांगता येईल. बघा बरं, प्रवासाच्या माध्यमातून किंवा कॉलेजच्या किंवा शाळेच्या ट्रिपच्या माध्यमातून सहल आपण काढली असेल आणि कधीतरी तुम्ही गेला असेल अजंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी. जर गेला नसाल तर तुम्ही ह्या सहली आयोजित करा अजंठा वेरूळला जाण्यासाठी. अजंठा वेरूळमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या गुहेमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती पाहावयास मिळतात. यामध्ये बोधी नृत्य करणारी अप्सरा बनीठणी देखील पाहावयास मिळतात. विविध प्रकारच्या कलाकृती बघायला मिळतात. विविध प्रकारच्या अप्सरा आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये जैन आणि बौद्ध धर्मातील म्हणजे महावीर आणि गौतम बुद्ध यांचे विविध प्रकारच्या कलाकृती या आपल्याला गुहेमधून पाहावयास मिळत आहेत. याशिवाय राजस्थानमधील किशनगड आणि जयपूर येथे देखील या कलाकृती आपल्याला पाहावयास मिळत आहेत. दुसरा भाग आहे रसात्मक तत्व. आता रस म्हणजे तरी काय हो? रस म्हणजेच आपल्या मनाचा आनंद. हा आनंद प्रत्येक मानवाच्या भावनेशी संबंधित असतो आणि या भावनेमधूनच रसाची निर्मितीही झालेली पाहायला मिळते आहे. पहा, पुढचा भाग आपल्याला आता सांगता येईल तो भाग म्हणजेच अर्थशास्त्र. मागच्या तासाला आपण अर्थशास्त्राविषयी माहिती पाहिलेली होती. अर्थ म्हणजे तरी काय हो? पैसा. पैशाचा अभ्यास ज्या पैशाशी संबंधित अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो
त्यास आपण अर्थशास्त्र म्हणतो. पण या ग्रंथामधील अर्थशास्त्राचा स्वरूप आणि अर्थ हे वेगळ्या प्रकारचं आहे. अशा या अर्थशास्त्रामध्ये 3 विभाग पाडण्यात आलेला आहे. पहिला आहे त्या अर्थशास्त्राचे प्रकार कोणते आहेत. दुसरा आहे शास्त्र काय आहे. आणि तिसरं आहे या शास्त्राचं प्रयोजन का करण्यात आलेलं आहे, कशासाठी करण्यात आलेलं आहे. आता या प्रकारामध्ये पहिला भाग म्हणजे नीतिशास्त्र, अश्वशास्त्र, सूपशास्त्र आणि 64 कलांचे शास्त्राचा समावेश या अर्थशास्त्राच्या प्रकारामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे सर्व शास्त्राचा अभ्यास आपल्याला आश्रम व्यवस्थेमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करून गुरुग्रही हे शिकावयास मिळतं आहे. तिथे गुरुमाता गुरुपिता आपल्याला या कलेचं ज्ञान देत असतात. पुढचं हे ज्ञान आपल्याला मुनीद्वारे मिळत असतं. याशिवाय या शास्त्राचं प्रयोजन म्हणजे तर काय, लौकिक क्षेत्रात प्रत्येक मनुष्याला विचक्षणता प्रदान करणे हे महत्त्वाचं आहे. यासाठीच अर्थशास्त्राचा महत्त्व आपल्याला असलेलं पाहायला मिळतं आहे. आतापर्यंत आपण वेद म्हणजे काय, वेदाचे प्रकार, याशिवाय विविध त्याचे स्वरूपाविषयी माहिती आपण पाहिलेली आहे. पुढचा भाग आहे वेदांग. वेदांगे म्हणजे तरी काय हो, वेदाचा एक भाग, त्यासच वेदांगे असं म्हटलं जातं. सर्वसामान्यांना वेद समजावून सांगण्यासाठी उत्तर वैदिक कालखंडामध्ये वेदांगांची निर्मिती करण्यात आलेली होती. आता याच्यामध्ये वेदांगामध्ये आपण काही गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तर या वेदांगामध्ये सुद्धा जसं वेदामध्ये विविध प्रकारचे विभाग सांगण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे वेदांगामध्ये सुद्धा 6 विभाग पाडण्यात आलेला आहे. पहिलं आहे व्याकरण, दुसरं ज्योतिष, तिसरं निरुक्त, चौथं शिक्षा, 5वा छंद आणि 6वे कल्प. हे 3 विभाग पाडून आपण याचा अभ्यास करणार आहोत. व्याकरणामध्ये काय शिकणार आहोत तर स्वराबद्दलची माहिती. ज्योतिषमध्ये काय शिकणार आहोत, वैदिक यज्ञ आणि अनुष्ठानांची वेळ. निरुक्तामध्ये शब्दांच्या प्रयोगाच्या अर्थाचे निश्चय. शिक्षामध्ये मंत्राच्या उच्चारणेचे ज्ञान. छंदामध्ये गायत्री मंत्र, शाब्दिक छंदाची रचना. तर कल्पामध्ये वेदामधील विविध प्रकारच्या मंत्रांचा प्रयोग कल्पामध्ये कशा पद्धतीने करावयाचा, या सर्वाचा अभ्यास आपण वेदांगामध्ये करणार आहोत. याशिवाय या कल्पामध्ये सुद्धा 3 विभाग पाडण्यात आलेले आहेत. पहिलं आहे क्षौत सूत्र, दुसरं गुह्य सूत्र, तिसरं धर्मसूत्र हो. तर चला पण आपण वेदांगामधील पहिला भाग म्हणजे व्याकरण याविषयीची माहिती बघणार आहोत. आता व्याकरण म्हटलं तर आपल्याला माहीतच आहे, आपण 3 लँग्वेजचा अभ्यास दैनंदिन जीवनामध्ये करत आहोत. हिंदी असो, मराठी असो किंवा इंग्रजी असो, अशा या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये विविध प्रकारच्या स्वराबद्दल आपण माहिती बघतो. तशाच पद्धतीने वैदिक कालखंडामधील ग्रंथामध्ये देखील व्याकरण हे पाहायला मिळतं आणि हे व्याकरण स्वराबद्दलचं व्याकरण सांगितलेलं आहे. म्हणजेच तरी काय, वेदमंत्रातील जे काही मूळ शब्द आहेत ते तुम्हाला कळायला पाहिजेत आणि अशा या वेदमंत्रातील मंत्रांचा पदपाठाचा व्याकरण हे महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. याशिवाय हे व्याकरण आपल्याला पूर्णतः संस्कृत भाषेत पाहावयास मिळते. दुसरा भाग याच्यामध्ये शिष्ट संस्कृतीच्या व्याकरणाचा देखील अभ्यास हा करावा लागतो. याचबरोबर पाणिनीचे व्याकरण सुद्धा इथं आपल्याला कशा पद्धतीने श्रेष्ठ आहे हे सांगता येतं. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल व्याकरणानंतरचा ज्योतिष.
आता तुम्हाला माहीतच आहे, आजकाल लग्न जुळवत असताना लग्न जुळवत असताना तो मुलगा किती गुण जुळतात, मुलीचे किती गुण जुळतात, याशिवाय जुळल्यानंतर लग्न कधी करावयाचे, तारीख कोणती, वार कोणता, वेळ काय, कोणता विधी करायचा, कशा प्रकारे करायचं, कोणते मंत्रांचा समावेश करायचा, या सर्वासाठी आपण ज्योतिषाकडे जातो. माहीतच आहे तुम्ही जात आहात, पण प्रत्येक कारणासाठी विचारण्यासाठी. एवढंच नाही, तुम्ही आता 12वीला आहात, याच्या अगोदर तुम्ही देवाकडे जात होता, देवा मला पास कर, मी तुला पेढे वाटतोय, की एवढे नारळ अर्पण करतोय, किंवा एवढी मुर्गी बळी देतो, असं आपण म्हणतो देवाला. त्याच पद्धतीने आपल्या आयासुद्धा जातात. हे तुम्हाला माहिती आहे. माझा मुलगा पास होणार आहे की नाही हो, सांगा बरं, त्याच्यावर उपाय सांगा, काय केलं पाहिजे. अशासाठी सुद्धा आपले आया जाताच विचारायला. ह्याचबरोबर असे ह्या पद्धतीचं हे ज्योतिष, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे हे थोडक्यात बघणार आहोत. या ज्योतिषामध्ये विविध प्रकारचे वैदिक यज्ञ हे केले जाते, आणि हे यज्ञ करत असताना त्यांची वेळ कोणती घ्यायची हे सांगितलेलं आहे. यामध्ये विविध गोष्टींचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या ज्योतिषामध्ये. बघा बरं, 6वं वेदांग, 27 नक्षत्र याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्या ज्योतिषामध्ये. याच चंद्राच्या विविध प्रकारच्या अवस्था, विविध प्रकारचे ऋतू आहेत, त्या विविध प्रकारच्या ऋतूमध्ये परिस्थितीला अनुसरून, प्रसंगानुसार परिवर्तन हे नैसर्गिक पद्धतीने होत असतं, आणि याचं परिगमन देखील होत असतं. याचबरोबर श्रौत्य आणि गुह्य कर्मासाठी पंचांग हे अस्तित्वात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे पंचांग आज अस्तित्वात आलेलं नाही आहे, तर ते प्राचीन कालखंडामध्ये, प्रथम वैदिक कालखंडामध्ये पंचांग हे निर्माण झालेलं आहे, त्याचं अस्तित्व निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या पंचांग हे कशावरून सांगितलं जातं, तर ते 27 नक्षत्राची आकाशातील मांडणी करून त्याचा शोध घेऊन हे पंचांग सांगितलं जातं. आणि वेदकालामध्ये वैदिकांनी अशा प्रकारची व्यवस्थाही करून ठेवलेली आहे. याबरोबर शुक्ल यजुर्वेदामध्ये तर नक्षत्रावरून माहिती सांगितली जाते, ज्योतिषविषयी माहिती सांगितली जाते, पंचांग सांगितलं जातं. पण वेदांग ज्योतिष ग्रंथामध्ये हे लुप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. इसवी सन पूर्व 1400 कालखंडामध्ये लगध नामक आचार्य होते, त्यांनी ज्योतिषम निबंध लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ज्योतिषम निबंधामध्ये ऋग्वेदामधील 36 श्लोक आणि यजुर्वेदामधील 44 श्लोकांचा समावेश केलेला पाहावयास मिळतो आहे. याशिवाय त्यांनी सांगितलेलं आहे 366 दिवसाचा 1 वर्ष व 5 वर्षाचे 1 युग, या देखील गोष्टीचा समावेश या ज्योतिषामध्ये केलेला पाहायला मिळतो. याशिवाय गणिताचा देखील समावेश केलेला आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन हे गणितामध्येच मोजलं जातं, आणि त्यावरूनच वेळ ही सांगितली जाते. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल, तो भाग म्हणजेच ज्योतिष लगद कालखंड. अशा या ज्योतिष लगड कालखंडामध्ये विविध प्रकारची जेव्हा यज्ञ केली जात होती, अनिष्टांची वेळ घेतली जात होती, तेव्हा गर्ग आचार्यांनी जे काही गर्ग संहिता निर्मित केली होती, ती याच कालखंडामध्ये लुप्त झालेली आहेत, म्हणजेच नाहीसे झालेले पाहायला मिळतं आहे. जे आचार्य गर्ग आहेत हे महाभारतातील ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत, महापंडित असलेले आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघा, महाभारतातील पितामह हे पितामहावरूनच पितामह सिद्धांताची निर्मिती लगद कालखंडामध्ये झालेली पाहावयास मिळते, आणि याच कालखंडामध्ये ज्योतिष निबंधसुद्धा नष्ट झालेले पाहावयास मिळते. नष्ट झाल्यानंतर पुराणाचा प्रसार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा या पुराणामध्ये
अतिशयोक्ती केलेली दिसून येते आणि साधी वास्तविक कालगणना पद्धती ही पुराणिकांनी सोडून दिलेली आहे आणि यामध्ये सुद्धा वेदांग ज्योतिषसुद्धा नष्ट करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल तो भाग म्हणजे निरुक्त. अशा या निरुक्तामध्ये काय सांगितलेलं आहे हो, तर शब्दांची उत्पत्ती कशी झाली आणि शब्दांचे अर्थ काय आहेत याचा समावेश या निरुक्तामध्ये केलेला पाहावयास मिळतो आहे. बघा, तुम्ही भाषेमध्ये अनेक प्रकारचे शब्द वापरता आणि त्या शब्दाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करता. समजलं नसेल तर तुम्ही शब्दसंग्रहाचा देखील वापर हा करता आणि त्याच्यावरून अर्थ समजून घेता. अशाच पद्धतीने त्या प्राचीन कालखंडामध्ये देखील निरुक्तामध्ये केलेलं पाहावयास मिळतं आहे. अशा या निरुक्तामधील भाषा, वेदाची भाषा बरं का, ही फार कठीण होती आणि त्यामधील जे काही शब्द होते आणि धातू होते यांचा संग्रह देखील केलेला पाहावयास मिळतो. अशा संग्रहासच निघंटू असं म्हटलं जातं. निघंटू म्हणजे शब्दकोश असं हे आपल्याला सांगता येईल. या शब्दकोशामध्ये आपल्याला समानार्थी, अनेकार्थी पदाचा आणि धातूचा समावेश केलेला पाहायला मिळतो आणि हे सर्व प्राचीन कोश असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा संग्रह, हा निघंटू किंवा हा शब्दकोश यास्काने लिहिलेल्या भाषेवर आधारित आपल्याला पाहावयास मिळतो आहे आणि ते निरुक्त असलेला आपल्याला पाहावयास मिळतं आहे. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल शिक्षा. आता शिक्षा हे आपल्याला सर्वसामान्यपणे माहीतच आहे. शिक्षा म्हणजे एक पनिशमेंट आणि शिक्षा म्हणजे शिक्षण घेणे. तर या इथे शिक्षण घेण्याचा अर्थ हा समावेश केलेला आहे. शिक्षण घेणे म्हणजे काय? वेदामधील शिक्षण घेणे म्हणजे वेदामध्ये अनेक प्रकारचे वेद मंत्र आहेत. हे वेद मंत्र कशा प्रकारे उच्चारले पाहिजे, त्याचे शब्द कसे असले पाहिजेत, ते शब्द शुद्ध आणि अचूक होण्यासाठी ध्वनिशास्त्राचा देखील अभ्यास केला जात होता. ध्वनीमध्ये काय हो, आपला आवाज हा कमी किंवा जास्त कुठे कमी करायचा, कुठे वाढवायचा, ते कशा पद्धतीने त्याची गती असली पाहिजे, हे याच्यामध्ये रचण्यात आलेलं आहे आणि या शास्त्रासच आपण शिक्षा पण असं म्हटले गेलेले आहे. म्हणजेच काय, ध्वनिशास्त्राचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्यास शिक्षा असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे शिक्षाशास्त्रचे ग्रंथ समाजामध्ये उपलब्ध नाही आहेत. पण ध्वनिशास्त्राविषयी मात्र मान्यता प्राप्त ग्रंथ आज उपलब्ध असलेले पाहायला मिळतात. त्यासच प्रतिशास्त्रे असं देखील म्हटलं जातं. पुढची बाब आपल्याला सांगता येईल ते म्हणजे छंद. आता छंद म्हणजे तरी काय हो, वेदांगांना छंद असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये वेदांगामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे? पहिलं आहे वेदामधील विविध प्रकारचे गद्य आणि पद्य मंत्र याचा समावेश केलेला आहे. याशिवाय या वेदमंत्रामध्ये हे वेदमंत्र यज्ञकर्माशी जोडलं गेलेलं आहे. कारण जेव्हा आपण यज्ञ करतो, होम हवन करतो, तेव्हा वेद हे म्हटले जातात मंत्राच्या द्वारे आणि हे मंत्र गद्य आणि पद्य या स्वरूपात म्हटले जाते. याशिवाय ब्राह्मण ग्रंथ आहे. अशा या ब्राह्मण ग्रंथामध्ये छंदाचे गुण व समर्थ याचं वर्णन हे केलेलं पाहायला मिळतं आणि हे वर्णन पिंगल या व्यक्तींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पिंगल ही फार मोठी व्यक्ती प्राचीन कालखंडामधील आहे. त्यांनी या छंदाविषयी, वेदांगाविषयी माहिती दिलेली आहे आणि तेच याचे प्रतिनिधित्व आजपर्यंत केलेले पाहायला मिळतं आहे. पुढचा भाग आपल्याला सांगता येईल तो भाग म्हणजेच कल्प. अशा या मध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश केला आहे? तर पहिला आहे वेदांग. याच्यामध्ये विविध प्रकारची कल्पसूत्र सांगितलेली आहेत.
पहिले 4 कल्पसूत्र हे सांगितलेलं. पहिलं आहे श्रौत सूत्रे, दुसरं शुल्ब सूत्रे, तिसरं गुह्य सूत्रे, चौथं धर्मसूत्रे. आता ह्या 4 सूत्रांचा आपण थोडक्यामध्ये माहिती बघणार आहोत. पहिलं आहे श्रौत सूत्रे. आता या श्रौत सूत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे? शुल्ब सूत्रामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश केला आहे? गुह्य सूत्रामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? तर धर्मसूत्रामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे? पहिला आहे श्रौतसूत्र. या श्रौतसूत्राची निर्मिती ही संहिता व ब्राह्मण ग्रंथामधील यज्ञ संस्थेचे स्वरूप व्यवस्थित व एकत्र व विषयानुसार उपलब्ध होण्यासाठी याची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे. याच्यामध्ये उदाहरण सांगता येईल या श्रौतसूत्रांचं: बोधायन, मानव, आपस्तंभ, कात्यायन, शुल्बसूत्र, अध्याय याच्याशी ह्या गोष्टी जोडलेल्या पाहायला मिळतात. दुसरं आहे शुल्बसूत्र. याच्यामध्ये अध्याय, यज्ञकुंड, यज्ञवेदी, यज्ञमंडप तयार करताना घ्यावयाच्या मोजमापाचे गणित याचा समावेश इथं केलेला पाहायला मिळतो. याशिवाय भारतीय गणिताचे प्राथमिक स्वरूपसुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आहे. बघा बरं, एखादा कार्यक्रम करीत असताना आपल्या घरासमोर मंडप घालणं हे फार शुभसूचित मानलं जातं. मंडप असेल तर आपल्याला ते बाबा यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे आणि ते शुभदायक मानलं जातं. ते विवाहाच्या वेळेस असो, वास्तुशांती वेळेस असो, नामकरण विधी असो किंवा मृत समयी त्याचं शेवटचं कार्यक्रम करण्याचा असो, प्रत्येक वेळेस हे मंडप घातला जातो. हा मंडप घालत असताना त्याच्या पद्धती आहे, प्रसंगाला अनुसरून, परिस्थितीला अनुसरून हे मंडप घातलं जातं. आणि हे मंडप घालत असताना की त्याचं मोजमाप हे घेतलं जातं. कुठेपर्यंत मंडप घालायचा, किती घालायचा, कशा स्वरूपाचा घालायचा, याविषयीचं गणितशास्त्र यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचं आहे गुह्यसूत्र. आता या गुह्यसूत्रामध्ये नामकरण, उपनयन, विवाह असे 16 प्रकारच्या संस्काराविषयी माहिती सांगितलेली आहे. याशिवाय श्राद्धाचा सुद्धा कार्यक्रम केला जातो. त्याचे विधी हे विविध प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे आहे. यामध्ये आश्वलायन, शाखायन, बोधायन, आपस्तंभ, पारस्कर, गोभील, कौशिक असे 17 जवळजवळ गुह्यसूत्रे असलेली आपल्याला सांगता येईल. पुढचं आणि शेवटचं महत्त्वाचं सूत्र म्हणजेच धर्मसूत्र. अशा या धर्मसूत्रामध्ये त्रैवार्णिक समाजाचं आश्रम धर्म कशा पद्धतीचा आहे, लौकिक आचार धर्म म्हणजे कायदे हे कशा पद्धतीचे होते, त्याचा समावेश म्हणजेच वर्णधर्म व आश्रम ग्रंथांचा अभ्यास याच्यामध्ये केलेला पाहायला मिळतो आहे. याशिवाय मनु आणि याज्ञवल्क यांनी काय काय सांगितलेलं आहे या गोष्टींचा समावेश या इसवी सन स्मृतीच्या पूर्वी सांगितलेलं पाहायला मिळतं आहे. याशिवाय ग्रंथात्मक सूत्रशैलीत लिहिलेलं हेही पाहायला आपल्याला मिळतं आहे. अशा पद्धतीने आपण श्रौतसूत्रे, शुल्बसूत्रे, गुह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे याविषयी माहिती पाहिलेली आहे. आणि आज आपण इथे ग्रंथाविषयीची सर्व माहिती बघितलेली आहे. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघणार आहोत. आता आपण इथे थांबूया आणि मी ऐकून घेतल्याबद्दल आपली अत्यंत आभारी आहे.